शेवटी आपण बघतोय की अजित पवार हे पालकमंत्री बीड झाल्यानंतर पहिल्यांदाच आता बीड शहरामध्ये पोहोचले आणि बीड शहरामध्ये पोहोचल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयाला भेट देणार आहे। स्वाभाविक आहे या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे हे सकाळपासून उपलब्ध आहेत। आपण बघतोय की अजित पवार यांचं स्वागत केलं जात आहे आणि त्यांना पार्टी कार्यालयामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यावेळेस विभागणी झाली त्यानंतर मूळ राष्ट्रवादीचं कार्यालय हे शरद पवार गटाकडे गेलं आणि त्यानंतर जे दुसरं कार्यालय यांनी स्वतंत्र बनवण्यात आलं, ज्या स्वतंत्र कार्यालयामध्ये त्याचं उद्घाटनसुद्धा आपण बघतोय की अजित पवार या ठिकाणी आलेत आणि ती पहिल्यांदाच म्हणजे या कार्यालयामध्ये येत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत आणि यानंतर अजित पवार हे शासकीय विश्रामगृहावरती जाणार आहेत। शासकीय विश्रामगृहानंतर जी DPTC म्हणजे जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे त्याची बैठक होणार आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हे राजकीय नेते एकत्रित येत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण या बैठकीला सुरेश धस असणार आहेत, धनंजय मुंडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, त्यांच्यासोबत संदीप क्षीरसागर आहेत, बजरंग सोनवणे आहेत, हे सगळे राजकीय नेते आपल्याला एकमेकासमोर पाहायला मिळतील काही वेळाने। कदाचित अजित पवार हे आता थेट इथून विश्रामगृहात गेल्यानंतर अधिकाऱ्यासोबत आधी चर्चा करतील आणि त्यानंतर 10 वाजता DPTC बैठकीला सुरुवात होईल। आपण आता बघतोय की अजित पवारांचं स्वागत केलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी आणि धनंजय मुंडे स्वतः हजर आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।